आज दिनांक 20 सितंबर 2024 को वाड़ा तालुका के वर्ले गांव अलमान फाटे पर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के जिला प्रमुख सन्माननीय श्री विश्वास जी थले के जन्मदिन के शुभ अवसर पर वाड़ा तालुका के लगभग 200 से भी अधिक विभिन्न पक्षों के कार्यकर्ताओं ने शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष में प्रवेश किया। तो वहीं महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार विजेते व शिवसेना आदिवासी सेल थाने जिला ग्रामीण के कार्य अध्यक्ष श्री महादेव जी घाटाल के सहयोग से व मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के कर कमलों द्वारा 600 से भी अधिक महिलाओं को साड़ी वितरण किया गया। इस अवसर पर जिला प्रमुख विश्वास जी थले, डॉक्टर सोनिया जी पाटिल, महिला जिला संगठिका रश्मिताई निमसे, पालघर जिला संगठिका अंजलि ताई चौधरी, उप जिला प्रमुख प्रकाश भोईर, उप जिला प्रमुख प्रकाश कीनी, जिला सचिव जयनाथ भगत, माजी जिला परिषद सदस्य लक्ष्मण घोष्टे सर, विधानसभा संघटक हनुमान पाटिल, शिवसेना वाड़ा तालुका प्रमुख नीलेश पाटिल, महिला संगठिका श्रीमती फसीताई पाटिल, शाहपुर तालुका संगठिका गुलाबताई भेरे, वाड़ा तालुका संगठिका तथा वाड़ा पंचायत समिति सभापति अस्मिताताई लहांगे, महिला सचिव भावनाताई ढमने, सहकार संघटक संजय पाटिल, उप तालुका प्रमुख अनंता शेलार, तालुका समन्वयक भरत गायकवाड़, भिवंडी तालुका सचिव राजेंद्र कबाड़ी, महिला उप तालुका संगठिका परवीन खान, संजना ताई गोडसे, साइली ताई पाटिल, वाड़ा शहर प्रमुख प्रमोद घोलप सहित अनेकों मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान आयोजक द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया। तो वहीं इस कार्यक्रम का आयोजन नियोजन महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार विजेते व शिवसेना आदिवासी सेल थाने जिला ग्रामीण के कार्य अध्यक्ष महादेव जी घाटाल, वाड़ा तालुका प्रमुख नीलेश पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक पंडरीनाथ डोहाले व उनके सहयोगियों का विशेष योगदान रहा। तो वहीं इस संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन शिवसेना गट सचिव व पत्रकार राजेंद्र पाटिल सर ने किया। गुणांचे गणपती सुखदायक फलदायक तू, तुला वंदितो स्वामी जगाचा गणक तू गप्पा। या कार्यक्रमाचं औचित्य आणि हा कार्यक्रम करण्यापूर्वी आपण श्रद्धांजली पूर्वक अर्पण करणार आहोत। कैलासवासी दत्तू काय सापणे यांचं निधन झालं आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता आम्ही सर्वजण या ठिकाणी व्यासपीठावरील मान्यवर आणि सर्व महिला वर्ग, तरुण वर्ग, शिवशिक्षक 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून या ठिकाणी श्रद्धा अर्पित करणार आहोत। तर सर्व या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे। शिवसेना भिवंडी तालुका महिला आघाडीच्या तालुका संघटिका फसीताई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। करूया स्वागत आणि सन्मान केला जातोय। आपण जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत कारण की विश्वाजी थळे साहेब आणि अर्थातच महादेवजी घाटाळ साहेब कार्यक्रम आहे। वाड़ा नगर पंचायतच्या वेळेस अभ्यास व्यक्तिमत्व ज्यांची ओळख निर्माण संघटिका आदरणीय अंजलीताईंचा सन्मान होत आहे। सरपंच आणि वर्ले ग्रामपंचायतीच्या सदस्य सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या समाहाराची गरज असते आणि चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकाची गरज, त्यांना मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ दिला जातोय। आपण जोरदार टाळ्याने त्यांचं करीत आहे। आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया। पाहिजे धन्यवाद। महिला संघटकांचं या ठिकाणी होत महिला शक्तीचा सन्मान आपण करणार आहोत। शिवसेनेचे तालुका मराठी राज्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य तालुका प्रमुख परवीन खान मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। वेलकम सोन्या पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। काशीनाथ पाटील साहेब, मंडळी तुमच्या अंगावर किती धर्मसेवक, दिवाळी येत आहे आणि दिवाळी निमित्ताने जव्हार मोकाडा वाडा सचिव आहेत साहेब, आपले मनापासून हार्दिक स्वागत आहे। ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। यानंतर आपण जात आहोत। श्यामजी म्हसकर भिवंडी तालुक्यातील अंबाडी गावचे
ठिकाणी सन्मान भरत धानवा जी पाटील पंढरीनाथजी बागोजी डोहाळे आणि तमाम सर्व शिवसैनिकांच्या अथक मेहनत त्याचबरोबर महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक यांच्या विशेष सहकार्यातून हा कार्यक्रम आता उभा ठाकलेला आहे आणि जिल्हा ग्रामीण प्रमुख विश्वजित यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्ताचा कार्यक्रम या ठिकाणी साडी वाटपाचा कार्यक्रम तर आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तब्बल 200 पेक्षा जास्त कार्यक्रम महिला संघटक प्रवेश करणार आहेत। एक प्राथमिक औपचारिकता म्हणून आपण या ठिकाणी 5 महिला भगिनींना साडी वाटप आहोत। सुरुवात जाहीर प्रवेश करत आहेत उपविभाग प्रमुख गटाचे आपले गावचे पप्पू बबन कडाव त्यांना सुनीता सुनील या विद्यमान ग्रामपंचायत बांधला जात आहे। सर्वांनी मुख्यमंत्री जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। अरे आवाज कुणाचा निवास बबन जाधव हरेश्वर कळव अविनाश वाडेकर विराज लक्ष्मण सुरेश नारायणराव ज्ञानेश्वर रामदास कड़व आणि प्रवेश करत आहेत। सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे। कड़व नितेश कृषी सर्व गावे कार्यकर्ते आहेत। शांताराव नितीन सुरेश कड़व सुरज सुभाष बिगणे राहुल बाळाराम तांबे सुधाकर शांतुतार आणि कल्पेश पास भेटणे तो बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। शिवसंघटक शिवसेनेचा बुलंद आवाज। अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा। अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा। परेश ईश्वगरे सागर रामू सुतार आत्माराम सुतार बबन लड़को कड़व राजू बाळू सुतार आकाश सुधाकर सुतार शुभम संजय काळे सुदाम कोलेकर सर्व सापणे गावातील कार्यकर्ते शिबिर जाहीर प्रवेश करत आहेत। त्यानंतर रामपाडा येथील कार्यकर्ते सुदाम कोलेकर संदेश माळी संतोष कोलेकर जाधव आकाश जाधव पंकज जाधव सुनील जाधव रवींद्र जाधव राजू जाधव विष्णू जाधव काळे सुरेश केशव काळे अविनाश केशव काळे हे काळेपाडा येथील कार्यकर्ते आहेत। आकाश केशव काळे रमेश केशव काळे सागर रमेश काळे आणि साईनाथ रमेश काळे योगेश बाळराम काळे जयेश बळीराम काळे वसंत लांगे केशव गिंबल यशवंत निसार स्वाती सुदाम काळे सापणे वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी वाडा तालुक्यामधील गावामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा विश्वजित साहेब थोड्याच दिवसाने नवरात्रीच्या निमित्ताने नारीशक्ती सर्वकडे अगदी उजळून येणार आहे। विशेष म्हणजे गणपतीनंतर दसरा दिवाळी येताना डायरेक्ट भाऊबीज आली ही शिवसेनेची जादू आहे। मित्रांनो सगळेच पक्ष काम करतात, शिवसेना पण काम करते, परंतु शिवसेनेचं काम हे बारमाही काम असते। पावसाळा असो काम चालू असते, उन्हाळा असो तरी काम चालू असते, थंडीमध्ये लोकांच्या अंगावर ब्लँकेट घालण्यासाठी शिवसैनिकच असतो, असं सतत काम चालू असतं। बाकी लोकांची कामं म्हणजे जत्रेत दुकाने जातो का खाटेवरची, जत्रा आटोपली सामान संपला की खटिया खडी खंडे पे लेकर चले गए अशा पद्धतीने दुकानं संपतात। पण शिवसेना तसं नाही, कारण बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन करताना शिवसेनेमध्ये फक्त 20% राजकारण आणि 80% समाजकारण, 80% समाजचा हा भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम साड्या वाटप झाला। याच्या अगोदर साड्या वाटप कार्यक्रम लोकांना भांडी दिली, जीवनावश्यक वस्तू दिल्या, सगळे कार्यक्रम केले। सन्माननीय घाटाळ साहेबांनी हे कार्यक्रम घडवून आणले आणि आमच्याकडे करून घेतले। खरं म्हणजे आजचा कार्यक्रम हा माझ्या वाढदिवसानिमित्ताने त्याने ठेवलेला आहे, बरोबर। परंतु मी त्यांना सांगितलं होतं नम्रपणाने की घाटाळ साहेब मी माझा वाढदिवस बंद केलेला आहे, आता मला पुन्हा तुम्ही सगळे लोक माझ्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रम लावून मला त्या मोहामध्ये पाडाल तर मला पुन्हा त्या मोहाकडे जायचं नाही। त्याने मी बोललो हा कार्यक्रम घाटाळ साहेबांच्या वतीने आहे आणि त्यांच्याचकडनं असू द्या, मी फक्त निमित्त मात्र असेल, पण त्यांना मोह आवडता आला नाही।
मी आवडलो. ठीक आहे, आजचा कार्यक्रम होतो, चांगला कार्यक्रम होतो. सकाळी मी त्यांना बोललो मी कार्यक्रमाला येईल याची काही गॅरंटी नाही, परंतु मी खर्डीला एका शिबिराला गेलो होतो आणि तिकडनं येताना शहापूरचे कार्यकर्ते भेटणार होते. शहापूरमध्ये थोडंसं वळलो आणि हनुमान पाटलांनी सांगितलं की आपण आता इकडे शॉर्टकट वाड्याला पोहोचलो. मग मनामध्ये विचार आला की कार्यक्रम होईल, पण त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या हजारो महिलांचं दर्शन होईल, ही सुद्धा माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्या. आज मी बघतो साधारण वर्ष 1.5 वर्ष झालं असेल की महादेव घाटाळ काही ना काही देत असतात. आता याच्यातली किती माणसं महादेव घाटाळांचे हात घेतात हा खरा प्रश्न आहे. कारण वया पुस्तकं कोणाला शाळेमध्ये वाटण्याचा भिवंडी तालुक्यातील शिवसेनेचा पहिला कार्यक्रम मी केला. त्यावेळेला ज्या मुलांना मी वया वाटल्या ती मुलं आता मोठी झाली, चांगल्या चांगल्या हुद्द्यावर आहेत. आज लोकांच्या मुलांना ती वया वाटतात. म्हणजे आज समाधान असं आहे की जे आम्ही पेरलं ते उगवलेलं आहे. राजकारण हे राजकारणाप्रमाणे चालत असते, मग कधी युत्या असतील, कधी आघाड्या असतील, परंतु आपलं अस्तित्व ठेवून या समाजातील तळागाळातील घटकासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. तर अशा प्रकारची भावना शिवसेना सतत जपत असते आणि म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो. त्या ठिकाणी 300-350 कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यांचं सर्वांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो. आणि त्या मित्रांना मी एकच संदेश देतो आजच्या दिवशी की तुम्ही शिवसेनेमध्ये आलेले आहात. शिवसेना ही वाघांची संघटना आहे. आता वाघांची संघटना आहे म्हणजे सगळ्यांना खात सुटायचं ना, सगळ्यांना पंजाबाला सुटायचं का नाही. तर जिथं जिथं अन्याय होईल त्या अन्यायावर तुमचा पंजा पडला पाहिजे. तुम्ही मग अगदी मजबूतच असले पाहिजे असं नाही, तुम्ही लुकड्या असले तरी चालेल, पण तुमच्या मनामध्ये ती आग असली पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी हेच सांगितलं की मला लढणारे पाहिजेत, मला रडणारे नको. तर आपण रडता कामा नये. परिस्थिती कधी कधी खराब येते आपली. 2 वर्षापूर्वी पाहिलं असेल माझ्या पक्षप्रमुखांचा मुख्यमंत्रीपद गेलं, मुख्यमंत्र्यांचा बंगला गेला, सत्ता गेली, सगळं गेलं, पण ते घरात बसले नाही. ते पब्लिकमध्ये उतरले आणि पब्लिकमध्ये उतरल्यानंतर ज्या महाराष्ट्रातील जनतेने जो म्हणजे त्यांना प्रतिसाद दिला, या प्रतिसादाची कुठे म्हणजे एक बाप संकटात असताना एका 32 वर्षाच्या युवकाने ते महाराष्ट्राच्या संपूर्ण हा जो काही जनसागर आहे या जनसागरामध्ये उडी घेतली आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघता बघता जिथे जिथं आदित्य ठाकरे जातील तिथं लोकांचा पूर जमा व्हायला, अक्षरशः म्हणजे लोकांना चालायला जागा नाही, बसायला जागा नाही. अशा प्रकारे लोकांनी जे काही प्रेम केलं हे प्रेम सगळ्यांना मिळत नाही. हे प्रेम सगळ्यांना मिळत नाही. अशा प्रकारच्या सगळ्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत. तर ह्या बाळासाहेबांचे वारसदार आपण आहोत आणि बाळासाहेबांचं म्हणणं आहे आपलं जे काय आहे मागायचं आहे ते मागितलं पाहिजे, ते आपल्याला मिळालं पाहिजे. मिळेपर्यंत आपण संघर्ष केला पाहिजे. म्हणजे जहा सच न केले, सच्चाईने जे मागतोय ते जर मिळत नसेल, जहा सच न चले वहा झूठ सही, जहा हक ना मिले वहा लूट सही. जे आमचं आहे ते आम्हाला मिळणार नाही ते आम्ही खेचून घेऊ तुमच्याकडनं. अशा प्रकारची बाळासाहेबांची शिकवण आहे. आता 1-2 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तुम्ही सगळ्यांनी 2 वेळा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना मत देऊन 2 वेळा आमदार दिलेला आहे, परंतु तो आमदार आमच्यामध्ये राहिला नाही. त्या आमदारांनी गद्दारी करून शिंदेगडामध्ये गेले आहे. शिंदे मुख्यमंत्री आहेत, आमच्या खूप जवळचे आहेत, खूप जवळचे संबंध आहेत, पण आम्ही तिकडे गेलो नाही. का? आम्ही बाळासाहेबांनी निष्ठावंत म्हणून आम्ही तिकडे गेलो. समजा गेलो असतो तर जे काही मिळायचं ते मिळालं असतं, परंतु ते पुरलं नसतं. कष्टाच्या घामाने मिळालेल्या भाकरीला जी चव असते ती कोणाची तरी लुबाडलेली भाकरी खाण्यामध्ये चव नसते. आणि म्हणून आम्ही चविष्ट खाण्यापेक्षा आम्ही रुबाबदारपणे आमचे खाणारी माणसं आहोत. आणि म्हणून ही सगळी माणसं माझ्या पाठीमागे आहेत. त्या माणसाने काही मागितलं नाही. ज्याने मागितलं, जे आमदार झाले, जे खासदार झाले, ज्यांना भरपूर दिला, परंतु त्यांचं पोट भरलेलं नाही. आम्ही समाधानी आहोत.
आम्ही कांदा भाकर खाऊन आमचे दिवस काढू, पण आम्ही समाधानी आहोत. तरी सुद्धा आमच्यामध्ये 600 महिलांना वस्त्र देणारे श्रीकृष्ण आहेत. ती सुद्धा काही कमी गोष्ट नाही. एका श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरवली म्हणून 5000 वर्ष आपण त्यांचं उदाहरण देतो. आजही तुम्हाला या भगिनीच्या रूपाने समजा आज साडी वाटप केली जाते. ही सुद्धा एक नव्यानं सुरू झालेली भाऊबीज आहे, आपण समजायला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी उद्धवजींच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी या उद्याच्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे ते आदित्य ठाकरे यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे आणि महाराष्ट्र पुन्हा सुजलाम फुलाम करायला पाहिजे. तुम्हाला कल्पना आहे आज या देशामध्ये तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या डोक्यावर किमान 75,000 रुपये कर्ज आहे. बरं, तुम्ही ठरवलं माझ्या डोक्यावर 75,000 रुपये कर्ज हे परत घ्या आणि मला मोकळं करा, करता येणार नाही. ते सामुदायिक या देशातील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या डोक्यावर कर्ज आहे आणि असा हे कर्ज करण्याचं काम या देशातील जे काही राज्य म्हणजे चालवणारे लोक आहेत, थोडक्यात भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं जे काही सरकार आहे त्यांनी हे सगळं केलेलं आहे. खरं म्हणजे आम्ही सगळे मोदींचे फॅन होतो. एकदा मोदीने एवढ्या मग कसे कायदे बनतात, हे करतात ते करतात, सगळं अगदी जेव्हा स्वप्न म्हणजे एखाद्या मुलीने लग्ना अगोदर स्वप्न रंगवावी की माझं लग्न झालं की मग मी असा संसार करीन, हे करीन ते करीन आणि नवरा ठार दारोडे मिळावा, जे अपेक्षा भंग होते तसा अपेक्षा भंग आमचं झालेलं आहे. आणि म्हणून यापुढे शिवसेनेला ज्यांनी डिवचण्याचं काम केलं, शिवसेनेला ज्यांनी मागे आणण्याचं काम केलं, नवे शिवसेना नष्ट करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचे आम्ही कायमचे शत्रू आहोत राजकारणातील. आणि जोपर्यंत आम्ही आहोत, जोपर्यंत आमचं म्हणजे चलनवलन चालते तोपर्यंत आम्ही त्यांना विरोध करू. आणि हा महाराष्ट्र हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे, हा मर्दांचा महाराष्ट्र आहे, हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे, हा टिळकांचा महाराष्ट्र आहे, हा संपूर्ण सारी माळी कोळी माझ्या ओबीसी समाजाचा महाराष्ट्र आहे. अशा पद्धतीने आपण या महाराष्ट्राला पुढे नेऊया. आणि या महाराष्ट्राला पुढे नेत असताना तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमाची गरज आहे. आणि म्हणून आपले आदरणीय ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना प्रमुख माननीय विश्वासजी खळे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. संस्कृती तांबडे, अश्विनी तांबडे, प्रियंका जोशना गवारी, विनीत तरे अशा कातकडे यायचं आहे. कृपया करून कोणीही गर्दी करू नये. जाऊ द्या, पुढची ज्याचं नाव असेल त्यांनी यायचंय. ज्यांची नावं आटपल्यानंतर लगेचच ज्यांची नावं नाही त्यांना पण मिळलं जाईल. कोणीही गर्दी करू नका. 5 ते 10 मिनिटाचा काल जाईल परंतु सर्वांना मिळेल. ते येऊ नका. ज्यांची नावं आहेत ना त्यांनी या. त्यानंतर ज्याचे तुमचे घाई करू नका. एवढा वेळ जर आपण एका जागेवर बसलो आणि काही मिनिटांसाठी आपण कार्यक्रमाची पूर्ण वाट लागेल. कोणी घाई करू नका.
आज सन्माननीय आमचे जिल्हा प्रमुख विश्वनाथजी तळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठाणे जिल्ह्याला लाभलेले आमचे लाडके, आम्ही त्यांना आमदार म्हणून संबोधतो असे आमचे माधवजी घाटा साहेब यांनी गरजू महिलांना आज साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि या सर्व जनतेच्या मनामध्ये आमदार कसा असावा तो महादेव घाटा साहेबांसारखा असावा ही सगळ्यांची इच्छा आहे। आजचा जो कार्यक्रम आहे तो आमचे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख विश्वासजी तळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही लाभवलेला आहे। तर असे हे कार्यक्रम राबवताना आम्हाला कुठल्याही कारणाची गरज लागत नाही। शिवसेना हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याच्यावर चालणारा आमचा पक्ष आहे। त्याच्यामुळे हे जे कार्य आहे हे आम्ही सतत करत असतो। वर्षाचे महिने 64 हे कार्यक्रम राबवत असतो। त्याच्यामुळे आम्हाला कुठलेही निमित्त लागत नाही। फक्त असतं नंतर सगळे आम्ही जागे असतो। गरजू आहेत त्यांना प्रत्येक वेळी मदतीचा हात देत असतात आणि त्यातलाच आजचा हा उपक्रम आहे की निमित्ताने आज त्याने एक भाऊबीज भेट म्हणून आजचा हा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि असे हे कार्यक्रम ते नेहमी राबवत असतात। तर मला वाटतं असाच एखादा जाणता जो ज्याला खरोखर जनतेची जाण आहे असाच एखादा नेता आम्हाला आमदार म्हणून लाभावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। गावारी लक्ष्मी शेंडे विश्वासजी तळे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी शिवसेना कार्याध्यक्ष आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त महादेवजी घाटाळ साहेब यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज आपण या ठिकाणी वाडा तालुक्यातील जो वर्ले गाव आहे, वर्ले गावामधील आदिवासी महिला असतील जवळजवळ 500 ते 600 महिलांना या ठिकाणी साड्यांचं वाटप 90 करण्यात आलेलं आहे। खरंच महादेवजी घाटाळ साहेब हे आज गेल्या कित्येक महिन्यापासून बघितलं गरिबांना अन्नधान्याचं वाटप करत असतात। या ठिकाणी साड्यांचं वाटप केलं। या अगोदर 2 महिन्यापूर्वी सुद्धा विचार केला तर वाडा तालुक्यातील त्या ठिकाणी रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टवर सुद्धा 500 ते 600 साड्यांचं वाटप केलं होतं। त्याच्या अगोदर सुद्धा त्यांच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी सुद्धा त्यांनी असा कार्यक्रम आयोजित केलं होतं। महादेवजी घाटाळ साहेबांचे कार्य असं सतत चालू राहू द्या। आम्ही नेहमी म्हणत असतो की महादेवजी घाटाळ साहेबांचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहेत आणि एवढं नक्कीच त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून बघितलं जात आहे आणि त्यांचा कामाचा सपाटा जर बघितलं तर यापूर्वी ठाणे जिल्हा परिषदेचं सदस्यपदी भूषवलेलं आहे। तसेच गावचा सरपंच जर बिनार गावचा विचार केला तर गेली 1 वर्षापासून बिनार ग्रामपंचायत आहे असा आमचं म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे महादेवजी घाटाळ साहेब त्यांच्याकडे भावी आमदार बघितलं जातं आणि हे त्यांचं काम करण्याची पद्धत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आहे। त्यांना नक्कीच पुढील वाटचाली शुभेच्छा देतात। वर्षा विनोद काळे इथे बघा समोर चला ज्यांचं नाव घेतलंय त्यांनी लगेच या। भोमटे चला सर्वांनी या। साड्या आणि नऊवारीचं वाटप या हस्ते आपण करीत आहोत। विशेष करून महिलांच्या शुभ हस्ते